गोव्याहून महाराष्ट्रात दारूचा काळा बाजार. येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची सिनेस्टाईल धडक. तब्बल 1.47 कोटींचा मुद्देमाल जप्त. गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात वाहतूक तसेच विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्याच्या अवैध तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने यवतमाळ पथकाने जबरदस्त कारवाई करत दारू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात सापळा रचून अधिकाऱ्यांनी टाटा कंपनीच्या अल्ट्रामॉल 6 चाकी ट्रकवर धाड टाकली. या कारवाईत तब्बल 57,600 सीलबंद बाटल्यांचा बनावट विदेशी मद्यसाठा, ट्रक आणि मोबाईलसह एकूण 1,47,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यातून नंदुरबारकडे मोठ्या प्रमाणात अवैध मद्य वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर आयुक्त डॉक्टर राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने येवला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर सापळा लावला. कारवाई दरम्यान MH50N 3553 क्रमांकाच्या टाटा अल्ट्रा EX 1918T ट्रकमधून रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की नावाचे प्रथमदर्शनी बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले. 180 मिली क्षमतेच्या तब्बल 57,600 प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 1,26,72,000 रुपये इतकी आहे. याशिवाय 20 लाखांचा ट्रक आणि 62,000 मोबाईल संच असा एकूण 1,47,34,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील रवी मधुकर आवळे आणि अक्षय राजेंद्र साबळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत निरीक्षक शैलेंद्र मराठे, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, मनीष पाटील, धीरज जाधव, सागर नलावडे, अवधूत पाटील, विठ्ठल हाके, मुंडे, तापरे, नेमणार, निंबेकर, उत्पादन शुल्क विभागाच्या जवानांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण राधाकृष्ण मंडलिक करीत आहेत. राहुल कुलकर्णीसह योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट येवला. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास.